नमस्कार, पोलीस वार्ता न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत। चोपडा शहरात 2 ठिकाणी जबरी घरफोडी, 2 घरांमधून लाखोंचा ऐवज लंपास। चोपडा तालुक्यातील पवारनगर व अनंतनगर या भागात अज्ञात चोरट्यांनी 2 ठिकाणी वेगवेगळे घरे फोडली असून सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा जवळपास 3.5 लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना दिनांक 17 रोजी रात्री 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास घडली आहे। सदर या चोरट्यांनी कॉलनी भागातील काही घरांसह शहरातील मेन रोडवरील RP ज्वेलर्स या दुकानाचे शटरही तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। एकाच रात्रीत ह्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। शहरातील पवारनगर येथील रहिवासी असलेले प्रदीप लादू पाटील व विवेकानंद विद्यालयात शिक्षिका दीपाली प्रदीप पाटील यांनी पोलीस वार्ताला माहिती दिली। आम्ही काल दुपारी गावाला गेलेलो होतो, यात्रा होती, त्या ठिकाणी मुक्कामी थांबलो। सकाळी जेव्हा आम्ही 7 वाजेला आलो तेव्हा आमचा दरवाजा उघडा दिसला आणि जसे आम्ही घरात आलो तेव्हाच आमचे हे सगळं दिसलं, हे लॉकर वगैरे सगळं हे असं पसारा करून ठेवलेला। माझ्या 9,000 रुपये कॅश होती आणि 55 ग्रॅम सोनं होतं, 20 तोडे चांदी होती। आणि तशी कॉलनीमध्ये अजूनपर्यंत चोरी घडलेलीच नव्हती, पण आज रात्री 2 घरांमध्ये चोरी झालेली या कॉलनीत आणि महावीर नगरमध्ये सुद्धा 3 घरं फोडलेली त्यांनी। चोरटे रात्री लाल रंगाच्या स्कॉर्पिओमधून आले। चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोंडा कापून घरात प्रवेश केला, तसेच घरातील कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा जवळपास 3 लाखाचा ऐवज लंपास केला। चोरट्यांनी येथून शेजारीच असलेल्या अनंतनगरमधील दिलीप भास्कर पाटील यांच्या घरीही चोरी केली असून तेथून 5 ग्रॅम सोने, 30 भार चांदी व 15,000 रोख रक्कम असा ऐवज घेऊन पसार झाले। दरम्यान या चोरट्यांनी चोरीसाठी वापरलेली स्कॉर्पिओ गाडी फैजपूर येथून चोरलेली असून ती गाडी फैजपूर येथील शेख आणि शेख सत्तार यांची असल्याचे फैजपूर व चोपडा पोलिसांनी सांगितले। प्रदीप पाटील यांच्या घरासमोर असलेल्या CCTVत ही संपूर्ण घटना कैद झाली असून अवघ्या 7 मिनिटात ही घटना घडली आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे व पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी घटनास्थळी भेट दिली। या प्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला CCTNS भाग 5 गुन्हा रजिस्टर नंबर 61/2024 भादवी कलम 380 457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चोपडा पोलीस करीत आहेत। पोलीस वार्ता न्यूज प्रतिनिधी विनायक पाटील, चोपडा, जिल्हा जळगाव।